तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुण्यामध्ये घडलेली ही भयानक घटना महाराष्ट्रामध्ये इतरत्र कुठेही घडू नये यासाठी आपण पहिल्यांदा सर्व महाराष्ट्रीयांनी प्रयत्न करायला हवेत। त्याचं झालंय असं की पुण्यातल्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका पतीने त्याच्या पत्नीवरती किती क्रूररित्या अन्याय केला आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका पतीने आपल्या 24 वर्षीय पत्नीला फक्त मुलीच होतात, मूल का होत नाही या कारणावरून तिच्या प्रायव्हेट पार्टवरती ऍसिड टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। एवढंच नाही तर ज्यावेळेस या पतीने या पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवरती ज्यावेळेस ऍसिड ओतलं त्यावेळेस तिला प्रचंड वेदना झाल्या आणि ती प्रचंड किंचाळू लागली। त्यावेळेस या पतीला समजलं की आता जर हिला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर एकंदरीतच हॉस्पिटलवाले पोलिसांना बोलवतील, पोलिसांमध्ये तक्रार दाखल होईल आणि आपल्याला अटक होईल। या भीतीपोटी यानं तब्बल 15 दिवस तिला घरामध्ये डांबून ठेवलं आणि तिच्यावरती पुन्हा तशाच प्रकारचे अत्याचार करायला चालू केले। या महिलेने तब्बल 15 दिवसांनंतर सासरच्या लोकांकडून आपल्या स्वतःची सुटका करून घेतली आणि तिने कसा बसा माहेरच्या लोकांशी संपर्क साधला। माहेरच्या लोकांशी संपर्क झाल्यानंतर माहेरवरून काही लोक आले, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। नंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये त्या महिलेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर एकंदरीतच पुणे ग्रामीणचे जे एसपी आहेत संदीप सिंग गिल यांनी आदेश दिला उरुळी कांचन पोलीस ठाण्याला की तत्काळ हा जो नराधम आहे त्याला बेड्या ठोका। एसपींच्या आदेशानंतर पुणे ग्रामीणची पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आणि त्यांनी या नराधम पतीला बेड्या ठोकल्या। आपल्याही भागामध्ये असा काही प्रकार घडल्यास आमचा जो बातमीसाठी संपर्क म्हणून जो स्क्रीनवरती नंबर देत आहे आम्ही त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा, तुमच्या भागातल्या बातम्या आम्हाला कळवा। परंतु महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीनं काळजी घ्यायला हवी आणि आजूबाजूला जरी असा प्रकार घडत असेल तरी आपण डायल 112 किंवा डायल 112 याच्यावरती कॉल करून आपण तत्काळ ही माहिती पोलिसांना द्यायला हवी।